जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। चोर तर चोर वरून शिरजोर, तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी, लुच्चाड रक्षिता मूनची नवीन नौटंकी, शासनाला फसवून मारलाय लाखो रुपयांचा डल्ला, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात। वर्धा जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती बघता शासनाच्या निधीवर नवनवीन प्रकारे डल्ला मारणे सहज झाल्याचं दिसून येत आहे। ज्यात विशेष म्हणजे पुरावे असताना प्रशासनाच्या दारी सर्वसामान्यांना केवळ निराशा प्राप्त होत असल्यानं चक्क प्रशासनावर विश्वास ठेवावा की नाही हा मोठा प्रश्न आहे। विविध प्रकरणात नुकत्याच समोर आलेल्या दुंगरडा गावातील देवळी तालुक्यातील मनरेगा योजनेच्या भ्रष्टाचाराचे पुरावे तक्रारदारानं सादर केले, ज्यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार रोजगार सेविका रक्षिता प्रफुल्ल मून हिनं केल्याचं दिसून येत असून सर्वसामान्य मजुरांच्या हक्काच्या मजुरीवर हात टाकलेला आहे। विशेषतः रक्षिता मून स्वतः रोजगार सेविका असताना स्वतःच्या नावाचे मनरेगाचे जॉब कार्ड बनवून सोबतच आप्त परिवारातील सदस्यांचे बनावट जॉब कार्ड बनवून मजुरी न करता शासनाला तिरी देत लाखो रुपयांचा गंडा घातलाय, ज्यावर पुरावे असताना रक्षिता मून व समाविष्ट पारिवारिक सदस्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे। मात्र झाले उलटेच। चक्क रक्षिता मून हिने व तिच्या पती प्रफुल्ल मून आणि भावाने यांनी चक्क तक्रारदाराला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची लेखी तक्रार पुलगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली। याच विरोधात नव्यानं नौटंकी करत रक्षिता मून हिनं सूडबुद्धीने तक्रारदाराविरोधात खोटी तक्रार दिल्याची माहिती आहे। त्यामुळे सदर प्रकार बघता चोर तर चोर वरून शिरजोर अशी परिस्थिती निर्माण झाली। सदर प्रकरणात संपूर्ण पुरावे असताना गुन्हेगारांवर कारवाई का झाली नाही? प्रकार घडत असताना ग्रामसेवक वैशाली गायकवाड, तत्कालीन गटविकास अधिकारी बारा पात्रे व आता प्रफुल्ल लोखंडे देवळी आणि विस्तार अधिकारी PH मुरार सोबतच मनरेगाचे चेतन घोडखांदे साहेब गांजा मारून बसले होते का? संपूर्ण प्रकरणात अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने सगळं काही घडत होते का? हे सर्वसामान्यांना पडणारे कोडे आहे। त्यामुळे झालेल्या भ्रष्टाचारात निपक्ष चौकशी होणार का? लुच्चाड रक्षिता मून व फौजदारी गुन्हा दाखल होणार का? हे बघणे लक्षणीय ठरणार आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।